राज्याचं नेतृत्व दिल्लीसमोर झुकलं, ही टीका खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीनं डोळे वटारले की शिंदे गप्प बसतात असा हल्लाबोल त्यांनी केला. राऊतांनी केलेल्या टीकेला खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र आता जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागत असते असं म्हस्के म्हणाले. तर यावेळेस नरेश म्हस्के यांचे हे विधान अतिशय महत्त्वाचे. राज्य चालवायचं असेल तर केंद्राची मदत ही लागतेच असं यावेळेस नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाती असावीत, महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा, हे सगळं दिल्लीतून मोदी शहा ठरवत आहेत. आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्यापुढे माना झुकवून उभा आहे. शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल. मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे स्वाभिमानी, त्यांचा स्वाभिमान जो आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे, तो राहिलेला नाही. हे सोनिया गांधींच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या तळवे चाटत असतात. सोनिया गांधींचे तळवे, राहुल गांधींचे तळवे चाटत असतात. त्यांच्यावर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. गिरे तो भी टांग ऊपर ही जी म्हण आहे, त्या पद्धतीने ते वाटेल ते बरगळत आहेत. दिल्लीचे फेऱ्या मारणं वगैरे अशा पद्धतीने टीका करतायत. ते काय करतायत? मग त्यांना एवढीच जर लाज असेल, दिल्लीत येणं कमीपणाचं वाटत असेल, तर कशाला राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आले? द्यावा राजीनामा.